नमस्कार, मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। ठाणे रेल्वे स्थानकाला 160 वर्ष पूर्ण, रेल्वे स्थानकाला जागतिक दर्जा देण्यात यावा, प्रवाशांची मागणी। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस सज्ज, लोकशाही वाचवण्यासाठी ढोंगींपासून सावध रहा, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ठाण्यात सावधानतेचा इशारा। आणि ठाणे महापालिका मुख्यालयात कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी आता फेस रीडर मशीनची व्यवस्था। अभिजित पानसे यांच्या प्रचारार्थ काल शर्मिला ठाकरे यांचा ठाण्यात रोड शो। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। 16 एप्रिल 1853 साली पहिली रेल्वे धावली। आज तिला 160 वर्ष पूर्ण होत आहेत। त्याचबरोबर ठाणे स्टेशनचाही आज निर्माण दिवस। परंतु ठाणे स्टेशनला एवढी वर्ष होऊन सुद्धा अजूनही या स्टेशनला हेरिटेजचा किंवा जागतिक दर्जा किंवा सुविधा पाहिजेत तशा सुविधा अजूनही प्रवासी वर्गाला देण्यात आलेल्या नाहीत। हीच खंत आजही प्रवासी वर्ग करत आहे। कोणत्याही वर्गातील प्रवासी असो त्याला रेल्वेने प्रवास करणं क्रमपार्य आहे। चाकरमणी हा रोजचाच प्रवासी आहे, त्याचं आणि रेल्वेचं नातं हे जवळचं आहे। 16 एप्रिल 1853 साली पहिली रेल्वे धावली। मुंबई ते ठाणे असा पहिला प्रवास झाला। त्यानंतर अनेक मार्गांवर रेल्वे पळू लागली। कन्याकुमारी, काश्मीर पर्यंत गाड्या जाऊ लागल्या। मुंबईकर आणि ठाणेकर यांची तर जीवन वाहिनी म्हणजे रेल्वेच। आज या रेल्वेला 160 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा 161व्या वर्षात रेल्वे पदार्पण करत आहे। एवढी वर्ष होऊन सुद्धा रेल्वेने मात्र पाहिजे तशी प्रगती केली नाही, असाच सूर प्रवासी वर्गातून होत आहे। रेल्वेने आणि ठाणे स्टेशनने 161व्या वर्षात पदार्पण केला आहे, मात्र तरीही जशी सेवा प्रवाशांना मिळाली पाहिजे तशी ती मिळत नाही। मग पावसात रेल्वेची विस्कळीतपणा असो किंवा रोजच्या अवेळीपणा असो, अपघात असो किंवा प्रचंड गर्दी असो, सर्वच बाबतीत रेल्वे प्रशासन उदासीन दिसत आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांच्या डब्यातील सुरक्षेविषयी असो किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवरील सुरक्षा असो, सर्वत्रच बोंब आहे। या सर्व गोष्टींमुळे प्रवासी वर्ग नाराज आहे। तर मध्य रेल्वेच्या सर्वेक्षणावरून ठाणे स्टेशनवरून सर्वात जास्त प्रवास। तर या निमित्तानं रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे स्टेशन परिसरात छोटेखानी समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळीच ठाण्यात आलेल्या लोकलवर पुष्पवृष्टी करून मोटरमनचं पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत करण्यात आलं। रेल्वेचे डेप्युटी स्टेशन मॅनेजर लक्ष्मण दास तसेच ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी उत्साही प्रवाशांच्या उपस्थितीत केक कापून या घटनेच्या स्मृतींना उजाळा देत आनंद व्यक्त केला। लोकसभेच्या प्रचाराची सगळीकडेच धूम सुरू आहे। ठाण्यात येत्या 24 तारखेला निवडणूक होत आहे। प्रत्येक निवडणुकीत अतिरिक्त पैशांचा, अवैध मद्याचा, भेटवस्तूंच्या माध्यमातून मतदारांना आमिष दाखवलं जात आहे। त्याचबरोबर काही ठिकाणी शस्त्रांचा देखील वापर करण्यात येतो आणि यावरच अंकुश ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने या सर्व उमेदवारांच्या प्रचारावर करडी नजर ठेवली आहे। यासाठीच खास करून ठाणे स्थानिक पोलीस आणि निवडणूक अधिकारी प्रत्येक नाक्यानाक्यावर गाड्यांची तपासणी सुरू केली आहे। जसजसा निवडणुकीचा दिवस जवळ येत आहे तसतसा निवडणूक आयोगाने ही तपासणी अधिकच तीव्र केली आहे। आता तर अशी तपासणी रात्रीच्या वेळीही सुरू करण्यात आली आहे। रात्रीच्या वेळी प्रत्येक नाक्यावर निवडणूक अधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी कॅमेऱ्याच्या सहाय्याने गाड्यांची तपासणी करत आहेत। काही दिवसांपूर्वी कापूडबावडी नाक्यावर 11 लाखांची अवैध रक्कम जप्त करण्यात आली होती। या कारवाई दरम्यान काही नागरिक स्वागत करत आहेत तर काही नागरिकांची पोलिसांसोबत तुतुमेमे। भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 123वी जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्तानं शहरभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या निमित्तानं शहरात मिरवणुकाही काढण्यात आल्या होत्या। शहरातील आंबेडकर रोड, खारटन रोड, इंदिरानगर नाका, कळवा, आनंदनगर या ठिकाणी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत अनेक आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते।
पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। प्रचंड जाहिरातबाजी करून एकाच माणसाला जनमानसात रुजवायचं, त्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून उभं करून हिंदुत्ववादी अजेंडा पुढे रेटायचा असा डाव आखला असून त्यामुळे आता सावध होण्याची गरज आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी अशा ढोंगींपासून सावध रहा असा सावधानतेचा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल ठाण्यात बोलताना दिला। आघाडीचे उमेदवार डॉक्टर संजीव नाईक यांच्या प्रचारासाठी काल सायंकाळी ठाण्यातील वर्तकनगर येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची जाहीर सभा घेण्यात आली। या सभेत बोलताना त्यांनी हा इशारा दिला। यावेळी पालकमंत्री गणेश नाईक, वसंत डावखरे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, संजीव नाईक, राज्यमंत्री राजेंद्र गावित, हनुमंत जगदाळे, शहराध्यक्ष मनोज प्रधान आणि इतर मान्यवर उपस्थित होते। सध्या मोदी यांनी भाजप पक्ष हायजॅक केला असून प्रचंड जाहिरातबाजी करून मोदी सरकार रुजवलं जात असल्याचं यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। ज्या मोदींच्या राज्यात एहसान जाफरी यांच्यासारख्या माजी खासदाराला कुटुंबासह जिवंत जाळून ठार मारलं जातं, विशिष्ट धर्माला लक्ष्य केलं जातं, तिथे मुख्यमंत्री म्हणून ते या समुदायाचं रक्षण करीत नाहीत। त्यामुळे अशा ढोंगींना धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचं चव्हाण यावेळी म्हणाले। गुजरात आणि महाराष्ट्राच्या विकासाची तुलना करताना विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या बराच पुढे आहे। जर मोदींची तयारी असेल तर आपण त्यांच्याशी कुठेही चर्चा करायला तयार आहोत। गेल्या 54 वर्षात महाराष्ट्र कुठे आणि गुजरात कुठे आहे याची पाहणी त्यांनी करावी असंही ते यावेळी म्हणाले। ठाण्यात त्यांचे ढोंग उघडकीस येऊ लागले असून आता आपण सावध होऊन घटना बदलण्याची धोरणं आखणाऱ्यांना आता जवळपासही फिरकून देऊ नका आणि आघाडीचे संजीव नाईक यांना भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। तर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनीही गुजरातमध्ये सुरू असलेल्या नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीवर आपल्या तोफांची धाड उडवली। पालिका कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी सुरू करण्यात आलेली थंब इम्प्रेशन प्रणाली कुचकामी ठरल्यानंतर ठाणे महापालिकेने आता फेस रीडर मशीन बसवली आहेत। कॅमेऱ्यांमध्ये कर्मचाऱ्यांचे चेहरे टिपले गेल्यानंतरच त्यांची हजेरी नोंदवली जाणार आहे। त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना शिस्त लागेल अशी आशा व्यक्त होत आहे। ठाणे महापालिका मुख्यालय आणि प्रभाग समिती कार्यालयांमध्ये सध्या 7200 कर्मचारी सक्रिय आहेत। त्यांच्या येण्या जाण्याच्या वेळांवर कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे पालिकेने मध्यंतरी थंब इम्प्रेशन प्रणाली सुरू केली होती। मात्र कालांतराने या मशीनवर बोटांचे ठसे उमटत नसल्याने हजेरी लागण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या। चतुर्थ श्रेणी कामगारांच्या हाताचे ठसे उमटत नव्हते। काही मशीन्सवर ओरखडे ओढून कर्मचाऱ्यांनीच त्या बिघडवल्या होत्या। त्यामुळे ही प्रणाली बदलण्याचा निर्णय पालिकेने घेतला। नव्याने लावलेल्या फेस रीडर मशीनमध्ये कर्मचाऱ्यांचे डोळे, नाक, ओठ या संपूर्ण चेहऱ्याचा रेकॉर्ड ठेवण्यात आला असून सिम कार्ड बेस 24/7 अशी पूर्णवेळ सुरू राहणारी ही प्रणाली आहे। हव्या त्या ठिकाणी मशीन हलवण्याची मुभा आहे। पहिल्या टप्प्यात महापालिका मुख्यालय आणि प्रभाग समिती कार्यालयांमध्ये मिळून 17 मशीन्स बसवण्यात आली आहेत। एका मशीनची किंमत 47,700 रुपये असल्याची माहिती महापालिकेचे सिस्टीम मॅनेजर स्वरूप कुलकर्णी यांनी दिली। नव्या पद्धतीतील डेटा मध्यवर्ती ठिकाणी स्टोअर करण्यात आल्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचं फिरतं काम आहे त्यांना पालिकेच्या कुठल्याही कार्यालयात उपस्थित राहून हजेरी लावता येणार आहे। याशिवाय ही यंत्रणा वायरलेस असल्याने वीज पुरवठा खंडित झाला तरी मशीन सुरूच राहणार आहेत। चेहऱ्याची ओळख पटल्याशिवाय कर्मचाऱ्यांची हजेरी लागणार नाही। 3 वर्ष कंपनीच या मशीनची देखभाल करणार असून वायरलेस सिस्टीम असल्यामुळे विजेची गरज नाही। तसंच सिम कार्ड बेस्ड प्रणाली असल्याने कनेक्टिव्हिटीची देखील समस्या येणार नसून सर्व मशीनचा डेटा सिम कार्डच्या माध्यमातून मुख्य सर्व्हरला कनेक्ट होणार आहे। असे फायदे या फेस रीडर मशीनमुळे होणार असल्याने हजेरीमध्ये गोलमाल करू पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अंकुश बसवला जाईल अशी आशा व्यक्त होत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अभिजित पानसे यांच्या प्रचारार्थ काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे ठाण्यात दाखल झाल्या होत्या। सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली असून आपला जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे। अभिजित पानसे यांच्या प्रचारार्थ काल ठाण्यातील विविध विभागात रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीचं नेतृत्व शर्मिला ठाकरे यांनी केलं। या रॅलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनेक पदाधिकारी तसंच मोटरसायकलवर स्वार होऊन अनेक
कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते। ही रॅली आनंद नगर गाव, सिद्धार्थनगर, मीठबंदर रोड, अष्टविनायक चौक, सिडको बस स्टॉप, कोटनाका, कॅसल मिल, माजीवाडा, ढुकाळी नाका, ब्रह्मांड, हिरानंदानी मार्गे, वाघबीळ, खेवरा सर्कल, वसंत विहार, मंत्रांजली, शिवाईनगर आदी विभागातून काढण्यात आली। यावेळी शिवसेना आणि आघाडीला जनता कंटाळली असल्याचं प्रतिपादन शर्मिला ठाकरे यांनी केलं। चांगला रिस्पॉन्स आहे। मी सगळीकडे फिरते, 10 आमचे जिथे उमेदवार आहेत तिकडे फिरते, सगळीकडे खूप चांगला रिस्पॉन्स आहे। मला निषेध करायची गरजच नाही, लोकच आता कंटाळलेले आहेत की 60-65 वर्ष आपण स्वतंत्र राहून जो तेच आपले कित्येक विरोध, रस्ते नाही, पाणी नाही, उद्योगधंदे नाही, बेकारी आहे, भ्रष्टाचार आहे, कुठच्याही एका फील्डमध्ये त्यांनी काम केलं नाही, एकाही फील्डमध्ये काम केलं नाही। त्यामुळे आम्ही कंटाळलेलो नाही, लोकच कंटाळलेली आहेत। भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। माय मराठी चॅनलला माझ्या मनापासून शुभेच्छा। मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स। बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल। मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील। किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल। सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग। अगं ए गौरे, आज मतदानाचा दिवस आहे ना, चल ना मग मतदानाला। ए चल, चला चला। काय कुठे निघाला तेवढ्या सगळ्या जणी? आम्ही मतदान करायला निघालो आहोत। महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केलेच पाहिजे आणि आता महिला मागे राहणार नाहीत। ठेवा तुमच्यापाशी, पण मत कोणाला द्यायचं कळलं ना? आम्हाला पैसे नकोत। एवढा स्वाभिमान का नसावा? आम्ही जागृत मतदार आहोत। चला ग। कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करा। आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा। आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी, नाना नानी पार्क जवळ, सावरकर नगर, ठाणे पश्चिम। आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक 93277007 8652025555। तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात। तोपर्यंत धन्यवाद।